बातमी आपल्या हक्काची। सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे अनेक गुन्हे दाखल असलेल्या व गेल्या 26 वर्षापासून फरार असलेला आरोपी विठ्ठल चंद्रकांत गुरव वय वर्ष 52 राहणार उळेगाव तालुका दक्षिण सोलापूर सध्या राहणार थेरगाव पिंपरी चिंचवड याला ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांचं पथक शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी विठ्ठल चंद्रकांत गुरव हा थेरगाव बस स्टँड पिंपरी चिंचवड येथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार माहिती घेऊन थेरगाव बस स्टँड पिंपरी चिंचवड येथे सापळा लावण्यात आला होता। त्या ठिकाणी आरोपी येताच पथकाने आरोपीस ताब्यात घेतलं। त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदरचा हा आरोपी संचयनी सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असताना 1993 ते 1997 या कालावधीत खातेदारांकडून मासिक हप्त्याची रक्कम वेळोवेळी गोळा करून ती रक्कम खातेदाराच्या नावावर न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून आरोपी हा मुंबई, बेंगलोर, कोल्हापूर, पुणे या भागात आपले अस्तित्व लपवून फिरत होता। त्यास ताब्यात घेऊन अटक केली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक फौजदार अहमद इसाक मुजावर, सहाय्यक पोलीस हवालदार परशुराम शिंदे, सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, विनायक घोरपडे, सतीश कापरे यांनी केली। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।